सराव संच 1.3 प्रश्न तिसरा त्यातलं हे चौथं उदाहरण आहे. 6x - 4y - 12 8x - 3y = -2. आता इथे आपण समीकरणांना क्रमांक लिहून घेतलेले आहेत. आता पहिलं काय आपल्याला काढायचंय तर डी काढण्यासाठी आपल्याला बघा a1 a2 म्हणजे a1 ची किंमत किती आहे बघा 6, a2 ची किंमत b1 ची किंमत किती आहे बघा -4 आणि c1 ची किंमत किती आहे -12. a2 बरोबर किती आले बघा 8, b2 बरोबर -3 आणि c2 बरोबर -2. आता d ची किंमत काढूया. d बरोबर a1 a2 b1 b2. मग a1 a2 म्हणजे 6 आणि 8, b1 b2 -4 -3 बरोबर. तिरकस गुणाकार 6 गुणिले -3, 6 गुणिले -3 -4 गुणिले 8. आता 6 त्रिक 18 म्हणजे -18 आले, -4 गुणिले 8 -4 गुणिले 8 -32 झाले. वजा आणि वजा काय होतं अधिक म्हणजे -18 वजा अधिक 32 आणि मग डी ची किंमत मिळते 32 - 18 14. अशा रीतीने आपल्याला डी ची किंमत मिळाली. आता आपल्याला काढायचं dx काढताना काय येतं तर c1 c2 b1 b2. c1 c2 म्हणजे इथे आपण c1 c2 ची किंमत काय बघा c1 c2 -12 आणि c2 किती आहे -2. आता x ची किंमत काढताना a1 a2 झालेलं आहे म्हणजे इथे काय येणार बघा -4 आणि -3 बरोबर. -12 गुणिले -3 -4 गुणिले -2 बरोबर. वजा काय होणार अधिक म्हणजे 12 त्रिक 36 वजा इथे -4 आणि -2 यांचा गुणाकार काय येणार 8. 36 - 8 28 आले म्हणजे आपल्याला मिळाली dx ची किंमत. आता काढायची आपल्याला dy ची किंमत. dy बरोबर a1 a2 c1 c2. मग a1 a2 ची किंमत काय होते 6 आणि 8 आणि c1 c2 किती आहे तर -12 आणि -2 बरोबर. 6 गुणिले -2 -12 गुणिले 8 -12 12 96 कसे वजा इथे -12 अधिक 96 मधनं 12 गेले 84 म्हणजे dy ची किंमत आली आपल्याला 84. आता आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. x बरोबर काय ना तर dx छेद d dx ची किंमत किती आली बघा 28 आणि d ची किंमत किती आहे तर 14. 14 एके 14 14 दुणे म्हणजे उत्तर आलं 2. म्हणून x ची किंमत काय येईल तर 2. आता कोणाची किंमत काढायची आपल्याला y ची. y बरोबर dy छेद d. dy आले 84 आणि d आलेला आहे 14. 14 एके 14 14 सब म्हणून y बरोबर 6 आणि मग खाली उत्तर लिहायचंय. म्हणून x बरोबर 2 आणि y बरोबर 6 ही दिलेल्या एकसमयी समीकरणाची उकल
उकल आहे. सराव संच 1.3 प्रश्न क्रमांक 3 मधील 5वं उदाहरण बघतोय आपण. उदाहरण काय दिलंय बघा. 4m + 6n बरोबर 54, 3m + 2n बरोबर 28. तर आपण क्रमांक देऊन घेतलेले समीकरण 1 आहे 4m + 6n बरोबर 54 आणि 3m + 2n बरोबर 28 समीकरण 2. आता इथे आपल्याला a1 बरोबर काय येतं तर 4, b1 बरोबर काय येतं 6 आणि c1 बरोबर काय येतं तर 54, a2 बरोबर काय येतं 3, b2 बरोबर आलं 2 आणि c2 बरोबर आले 28. आता आपल्याला काढायची डी ची किंमत. म्हणून डी बरोबर काय असं नेहमी a1 a2 b1 b2. मग a1 काय आहे 4, a2 किती आहे 3, b1 आहे 6 आणि b2 आहे 2. आता तिरकस गुणाकार होईल 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3, 4 दुने 8 वजा 6 त्रिक 18. आता मोठ्या संख्येचं चिन्ह देऊया आपण वजा 18 तून 8 गेले 10. ही जी किंमत मिळाली ती कोणाची मिळाली डी ची. आता आपल्याला बघायचं आहे dx बरोबर काय येतं तर c1 c2 b1 b2. मग c1 ची किंमत किती आहे बघा 54 28 आणि b1 b2 ची किंमत आहे 6 आणि 2. तिरकस गुणाकार 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28. आता इथे 54 दुनी म्हणजे 2 चोक 8 2 पंचे 10 वजा 6 8 48 7 4 6 दुने 12 आणि 4 16 म्हणजे 108 वजा 168 आलं. 108 वजा 168 मी राहिले किती वजा 60. ही आली dx ची किंमत. आता काढायची आपल्याला dy ची किंमत. dy बरोबर काय येतं c1 c2 आणि a1 a2 आणि c1 c2. आता a1 a2 काय आहे बघा 4 3 आणि c1 c2 किती आहे तर 54 आणि 28 बरोबर 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3. आता 4 8 32 7 3 4 दुने 8 ने 3 11 112 वजा 3 चौक 12 हातचाला 1 3 ऐवजी 15 ने 16. आता इथे 112 वजा 162 वजा 50 हे आलं dy ची किंमत. आता आपल्याला x आणि y या चलांच्या किमती काढायच्या. x बरोबर काय येईल dx चे d. मग dx किती आलाय आपला dx आलेला आहे वजा 60 आणि d जो आलेला आहे तो वजा 10. वजा आणि वजा चिन्ह गेलं 10 1 10 10 60 उत्तर आलं 6 आणि म्हणून x बरोबर किती तर 6 ही उकल मिळाली. आता y ची उकल काढूया. y बरोबर dy छेद d. आता dy आले वजा 50 आणि d आले वजा 10. वजा गेलं 10 1 10 10 5 म्हणजे उत्तर आलं 5 आणि म्हणून y बरोबर 5. आता खाली उकल लिहूया आपण. x बरोबर 6 आणि y बरोबर 5 ही दिलेल्या ही उकल लिहिणं प्रत्येक वेळेला गरजेचं आहे. दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे. आता 6वं उदाहरण आपण घेतोय बघा. पहिलं म्हणजे त्याला क्रमांक द्यायचा आहे 2x + 3y
बरोबर 2, हे झालं 1 नंबर. x वजा y/2 बरोबर 1/2, हे झालं नंबर 2. आता इथे a1 ची किंमत काय येईल बघा. a1 बरोबर किती येणार 2. b1 बरोबर काय येईल 3 आणि c1 बरोबर काय आली 2. a2 बरोबर काय येते बघा. x चा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1. b2 बरोबर काय येईल वजा y/2 म्हणजे y जर बाहेर घेतला तर काय होणार y गुणिले 1/2 म्हणजे इथे याचा सहगुणक वजा 1/2 आणि c2 चा सहगुणक आहे 1/2. आता आपल्याला काढायची किंमत d ची. d बरोबर आपण काय घेतो तर a1 a2 b1 b2. मग a1 a2 म्हणजे 2 1 आणि b1 b2 म्हणजे 3 वजा 1/2. गुणाकार करूया. 2 गुणिले वजा 1/2. आता इथे बघा तिरकस गुणाकार होतोय. बे के म्हणजेच 1 गुणिले वजा 1 बरोबर. आता 2 गुणिले वजा 1/2 वजा 3 गुणिले 1. आता इथे बघा बे के बे म्हणजे 1 गुणिले काय झालं इथे वजा 1. 1 गुणिले वजा 1 काय येतं तर वजा 1 आणि वजा 3 एके 3 म्हणजे वजा 1 आणि वजा 3 किती झालं वजा 4. म्हणजे डी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 4. आता कोणाची किंमत काढायची आपल्याला dx ची. मग dx बरोबर काय होईल c1 c2 आणि b1 b2. c1 ची किंमत किती आहे बघा 2 आणि c2 ची किंमत आहे 1/2. b1 b2 ची किंमत काय आहे 3 आणि वजा 1/2. आता इथे 2 गुणिले वजा 1/2 वजा 3 गुणिले 1/2. आता इथे बघा इकडे छेद 2 आहे, इथे पण छेद 2 आहे. जर हा घालवला तर ह्याला परत छेदासाठी पुन्हा गुणाकार करत बसावं लागेल. तर इथे छेद घालवायचा नाही, जसं आहे तसंच लिहा. बे के बे म्हणजे वजा 2/2 वजा 3/2. दोघांचे छेद समान आहेत म्हणून एकदाच वजा 2 वजा 3 म्हणजे उत्तर आलं इथे वजा 5/2. हे आलं आपलं dx. आता आपल्याला काढायचंय dy. dy बरोबर काय येतं बघा तर a1 a2 c1 c2. a1 काय आपलं 2 आणि 1. a1 आहे 2 आणि a2 आहे 1. c1 आहे 2 आणि c2 आहे 1/2 बरोबर 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1 बरोबर. हा 2 गेला राहिलं 1 वजा 2 बरोबर. 1 वजा 2 किती आलं तर वजा 1 म्हणजे dy ची किंमत आपल्याला मिळाली वजा 1. आता आपल्याला x आणि y च्या उकली काढायच्या. तर x बरोबर काय येतं dx छेद d. आता dx ची किंमत आले वजा 5/2 वजा 5/2 आणि d ची किंमत आली आपली वजा 4. आता या संख्येला छेद नाही म्हणजेच 1 असतो. म्हणजेच काय असतो 1. व्यस्त केलं तर काय होणार वजा 5/2 गुणिले वजा 1/4. आता सोडवल्यानंतर काय मिळेल बघा तर वजा वजा अधिक होईल. 5 एके 5 आणि 2 चोक 8. ही आपली आली x ची उकल. आता आपल्याला dy ची y ची उकल काढायची म्हणजे y बरोबर आपण काय घेणार dy छेद d म्हणून y बरोबर
dy ची किंमत किती आली बघा, तर -1 आणि d ची किंमत आली -4. वजा वजा गेलं म्हणून y बरोबर काय आलं 1/4. आता खाली आपण उकल लिहूया. x बरोबर 5/8 आणि y बरोबर 1/4 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे. अशा रीतीने सराव संच 1.3 मधील सर्व उदाहरणं आपण पूर्ण केली आहेत.